पण एक विषय मी आत्ता नाही बोललो तर त्याचे काय झाले म्हणजे टोल. टोल बाबतची जी पक्षाची भूमिका आहे, एक तर पहिली गोष्ट म्हणजे किमान 10 कोटी आपण बोललो होतो. 10 कोटीच्या खालचा कुठचीही कामं, कुठचेही रस्ते याला टोल लागणार नाही, लागता कामा नये. जर कुठे टोल लावला जात असेल, मी पहिल्यापासून भूमिका हीच वाढली होती, माझा टोलला विरोध नाही, परंतु टोलमधनं येणाऱ्या पैशाचं होतंय काय, तो पैसा जातोय कुठे, आणि तो संपूर्ण पैसा हा कॅशवरती होतो. तुम्ही तिथे कॅश देता, नोट देता, त्याच्यामुळे ते किती गाड्या गेल्या, किती पैसे आले, किती काम राहिले, किती काम झाले, कोशाचा कशाला काही थांगपत्ता नसतो. आणि त्याच्यामुळे आम्ही टोलच्या संदर्भामध्ये एक सिस्टीम आणायचा विचार इथे मांडलेला आहे. आणि तो म्हणजे जर समजा टोल भरायचा असेल तर त्या कुठच्याही टोल नाक्यावरती फक्त तुम्हाला रिसीट द्यायला लागेल. तुम्ही अगोदरच त्या टोलचे पैसे भरलेले असतील, जे सरकारी दरबारी जमा होतील, पण ते कुठच्याही खाजगी माणसाच्या खिशात जाणार नाहीत. आणि संपूर्ण टोलवरचा सगळा कारभार हा कॅशने बंद होऊन जाईल.